नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। एक नवीन सिरीज घेऊन आपण या ठिकाणी येणार आहे। बेसिक गणितामध्ये ज्याला प्रॉब्लेम आहे, ज्याला अडचणी आहे आणि जे नुकतंच त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवात केलेली आहे, अशांसाठी हा व्हिडिओ आहे। अगदी मोठा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार नाही, अगदी संक्षिप्त स्वरूपात हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहे। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असे नवनवीन व्हिडिओ मी प्रत्येक आठवड्याला किंवा आठवड्याला 1 ते 2 व्हिडिओ मी आपल्यासाठी सादर करणार आहे। तुम्हाला जर गणित येत नसेल किंवा 90% लोकांची अडचण ही आहे की 90% लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, परंतु यांना गणितामध्ये अडचण येते, अशांसाठी ही सिरीज आपण चालू करत आहोत। आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जर ऑनलाईन जर क्लास करायचे असेल तर ऑनलाईन सुद्धा क्लास या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ऑफलाईन बॅचेस जर का तुम्ही बुलढाण्यात राहत असाल तर ऑफलाईन बॅचेस सुद्धा आपल्याला यासाठी उपलब्ध होऊन जातील। तरी आपण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला या ठिकाणी लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा। तर मित्रांनो, तुम्हाला जर का गणिताची तयारी करायची असेल तर सगळ्यात पहिले आपण डायरेक्ट मोठमोठे गणित या ठिकाणी घेतो, पण तसे न घेता आपण काय करायचं आहे तर आपण या 4 क्रिया पहा, गणित किती असलं तर या 4 क्रियांवरती फिरतं। एक आहे बेरीज, दुसरा आहे वजाबाकी, तिसरा म्हणू आपण गुणाकार आणि चौथा म्हणू आपण भागाकार। बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला कमीत कमी 2 ते 20 पर्यंत पाढे हे चांगल्या पद्धतीनं आले पाहिजे, म्हणजे तुम्ही कोणत्याही गणिताचं उत्तर हे 36 सेकंद ते 1 मिनिटामध्ये काढू शकता। गणित हा विषय असा आहे की तुम्ही जितकी जास्त त्याच्यासाठी प्रॅक्टिस करता तितकं तुम्हाला वेळ कमी लागेल। तर ह्या 2 गोष्टी त्याच पद्धतीनं तुम्ही 2 ते 30 पर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ करून ठेवायचे आहे। 2 ते 20 पर्यंतचे घन हे तुम्ही पाठ करून ठेवायचे। एवढ्या जर का गोष्टी तुम्ही एवढ्याच गोष्टी फक्त गणित शिकत असताना पाठ करा, बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नाही, बाकीच्या गोष्टी सरावाने आपल्याला हळूहळू येत राहतात। तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या ज्या बेसिक क्रिया आहेत तर या तुमच्या परफेक्ट असल्या पाहिजे। आता याच्यामध्ये काय, एक साधी बेरीज जर का आपण घेतली, उदाहरणार्थ की आपण असं घेतलं 2 3 4 5 6 अधिक 3 4 5 6 अधिक 4 5 6 अधिक 56, अशा पद्धतीची एक छोटीशी बेरीज आपण जर का घेतली तर याच्यामध्ये अडचण येते अनेकांना की ही बेरीज त्यांची परफेक्ट येत नाही, बरोबर येत नाही। तर याला नियम पहा काय आहे, पहिली संख्या लिहून घ्यायची 23456, ती संख्या कोणतीही असो, त्याच्यामध्ये हा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे, हा हजार आहे आणि याला तुम्ही 10,000 म्हणू शकता। तर एकक खाली एकक जर का आला तर तुमची बेरीज करणं तुम्हाला सोपं होईल। आता 3456 येताना याचा एकक हा आहे म्हणून एकक हा 6, हा 5, हा 4, हा 3, याचा एकक हा 6 आहे म्हणून हा 6 5 4, त्याच्यानंतर हा याचा एकक हा आहे म्हणून याचा इथं 6 इथं 5, अशा पद्धतीने जर का ते एका खाली एक आले तर तुमची बेरीज बरोबर आहे। 6 × 6 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24, 24 × 4 हातचे आले 2, 5 10 15 20, 20 × 2 = 22, 22 × 2 हातचे आले 2, 4 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 13 14, 14 × 4 हातचा आला 1, 3 × 3 = 6 आणि 1 7 आणि 2 × 2, ही झाली तुमची साधी बेरीज या ठिकाणी। ठीक आहे, असं एका खाली एक लिहायचे। आकडे तुम्ही कोणतेही घ्या, कोणतेही पुस्तक वापरलं तरीही चालेल की ज्याच्यामध्ये आकडे उपलब्ध आहे, किंवा मागच्या प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला बेरजेचे जेवढे गणित दिसतील तर या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा। आता ही बेरीज जर घेतली तर याच्याबरोबर दुसरी बेरीज आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अडचण येते, ती आहे पॉईंटची। उदाहरणार्थ आपण असं म्हटलं 20.5 अधिक 103.50 अधिक आपण असं म्हणू 1001.101 अधिक फक्त 17, बरोबर किती? ठीक आहे। तर आता हे सोडवत असताना अनेक जण म्हणतात ज्याच्यात जास्त अंक येतो पहिले घ्या, ज्याच्यात कमी येतो नंतर खाली घ्या, काहीच घ्यायचं नाही, जसं गणित दिलं तसं करायचंय। याच्यामध्ये काय आहे की बस सुरुवात तुम्ही जी काय आहे ना तर छोट्या छोट्या अंकांपासून करायची आहे आणि मग मोठे मोठे अंक त्याच्यामध्ये वाढवले तरी चालतील। फक्त याची पद्धत आहे की गणितामध्ये समजून घ्या, ही साधी बेरीज आहे, सेम जशीच्या तशी आपल्याला ही बेरीज करता येते। बघा 20.5
हे लिहिले. त्याच्यानंतर आता हा 101 लिहिताना हे लक्षात ठेवायचं, याचा एकक हा आहे, याचा दशक हा आहे. या 103 चा एकक हा आहे, म्हणजे एकक खाली एक आला पाहिजे. एकक खाली एक आला म्हणजे हा झाला 301. मी तर असं म्हणतो हे आकडे लिहिताना असे उलटे लिहा आणि पॉइंट नंतरचे आकडे लिहिताना सरळ लिहा 50. ठीक आहे. त्याच्यानंतर 1001 लिहायचे तर 1001 पॉइंट इकडे 1001 अशा पद्धतीने लिहायचे. इकडे तुम्हाला लिहायचे 17 ते इथे लिहू शकता तुम्ही 7, इथे लिहू शकता 1, इथं पॉइंट. इकडे काहीच नाही तर तुम्ही 0 0 लिहू शकता, इथे 0 लिहू शकता, इथे 0 लिहू शकता, इथे 0 लिहू शकता, इथे 0. नवीन जोपर्यंत आपली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत द्यायचे. त्याच्यानंतर काहीच आवश्यकता पडणार नाही. बेरीज आहे पहा, एकक खाली एकक, एकाशी एक, शून्यशी शून्य, 5 आणि 5 10, 10 आणि 11, 11शी 1 हातचाला 1, 3 आणि 4 5, 5 आणि 7 12, 12शी 2 हातचाला 1, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून टाकले त्यांनी, 2 आणि 3 आणि 4, एकाशी 1, एकाशी 1. ही झाली तुमची साधी बेरीज 1142.101. जशी साधी बेरीज आहे तशीच तुम्हाला पॉइंटची बेरीज करता येते. जशी साधी वजाबाकी आहे त्याच पद्धतीने तुम्हाला साधी पॉइंटची सुद्धा वजाबाकी करता येते. एक वजाबाकीचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण पुढे जाऊ. बघा, वजाबाकी आपण घेऊ. एक वजाबाकी नेहमी परीक्षेत येते 5 5 5 वजा 5 5 5 वजा 5 5 5 बरोबर किती. अनेक जण म्हणतात या 4 5 मधून हे 3 5 वजा करायचे, 3 5 मधून हे 2 5 वजा करायचे आणि नंतर मिळालेलं उत्तर तुमचं राहील. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, आपण एक धन ऋणाचा नियम आपल्याला माहिती आहे. वजा वजा ज्यांच्या पुढे चिन्ह नसते तो असतो अधिक. म्हणजे या ठिकाणी अधिकवाला किती आला, अधिकवाला आला 1, वजावाले किती झाले तर वजावाले झाले 2. मग आपण असं करू, वजा 5 5 5 वजा 5 5 5. आता नियम असा म्हणताय, जर संख्या जर सारख्या असतील म्हणजे चिन्ह जर सारखे असतील, संख्याने चिन्ह जर सारखे असतील तर अंकांची बेरीज करा. म्हणजे 5 आणि 5 10 शी 0 हातचाला 1, 5 आणि 5 10 आणि 11शी 1 हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि चिन्ह जसंच्या तसं. आता तुमच्याजवळ 2 अंक आहे, एक आहे अधिक 55 55 आणि एक आहे वजा 610. मग अधिक 55 55 वजा 0 1 आणि 6. आता इथे एक नियम लक्षात ठेवायचा, एकाचं चिन्ह अधिक आहे एकाचं चिन्ह वजा आहे म्हणजे विरुद्ध चिन्ह आहे आणि विरुद्ध चिन्ह जर का असतील तर आकड्यांची करायची वजाबाकी. 5तून 0 गेले राहिले 5, 5तून 1 गेला राहिले 4, 5तून 6 जात नाही म्हणून 15 झाले, 15तून 6 गेले राहिले 9. ठीक आहे. आणि घेतला होता वापिस दिला, इथे एक वजाबाकी तुमच्या पद्धतीने करा. 5तून 1 गेला 4, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. या पद्धतीनं तुम्ही साधी वजाबाकी करू शकता. धन ऋणाच्या पद्धतीमध्ये हा तुम्ही पॉइंटची बेरीज करू शकता आणि इथं तुम्ही साधी बेरीज करू शकता. अशा पद्धतीनं असेच नवनवीन व्हिडिओ जे आपण सिरीज बनवणार आहे. तुम्हाला जर अधिक पुढचे जर का गणित लागले की सर गुणाकार सांगा, पॉइंटचा गुणाकार सांगा, फक्त पॉइंटचा भागाकार सांगा, तर ते व्हिडिओ पण आपण यानंतर बनवणार आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.